नमस्कार मित्रांनो, होणाऱ्या आगामी तलाठी आणि पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा असणारा मराठी हा विषय, आपण त्याचेच काही प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मराठी विषय हा 50 मार्काला असला तरी तो खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याच्यामध्ये आपले मार्क्स जाऊ नयेत. चला तर सुरुवात करूया प्रश्नांना. खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रश्न 1 व 2 साठी हा प्रश्न आहे. मंडूक या शब्दासाठी समानार्थी असणारा शब्द कोणता? साप, बेडूक, माकड आणि सिंह. तर याच्यामध्ये मंडूक यासाठी समानार्थी शब्द आहे बेडूक. दुसरा प्रश्न आहे, धरा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तनुजा, कन्या, पृथ्वी आणि रात्र. तर याच्यासाठी समानार्थी शब्द आहे तो म्हणजे पृथ्वी, हे लक्षात ठेवा. धरा यासाठी समानार्थी शब्द आहे पृथ्वी. प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 3 व 4 साठी हा प्रश्न दिलेला आहे. तर टंचाई या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. टंचाईसाठी बघा पर्याय दिलेले आहेत: महागाई, वाण, विपुलता आणि भरभराट. तर याच्यासाठी टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शांत, मंद, शीघ्र, उग्र. तर सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उग्र, हे लक्षात ठेवा. सौम्याचा विरुद्धार्थी उग्र असेल. खाली दिलेल्या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 5 ते 8. हळूहळू होत जाणारा बदल. आता इथे लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की हळूहळू होणारा बदल त्याला काय म्हटलं जातं आणि एकदम अचानक होणारा बदल किंवा फास्ट होणारा बदल त्याला काय म्हटलं जातं. हळूहळू होणारा बदल याला म्हणतात उत्क्रांती, म्हणजे हळूहळू होणारी प्रगती ती झाली उत्क्रांती, आणि एकदम होणारी प्रगती किंवा होणारा बदल त्याला म्हणतात क्रांती, लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर असेल उत्क्रांती. हळूहळू होणारे बदल म्हणजेच उत्क्रांती. ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असा, याच्याबद्दल आपल्याला पर्याय दिलेत: अद्वितीय, अतींद्रिय, अनाकलनीय आणि अजिंक्य. तर ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही याच्यासाठी असेल अद्वितीय, पर्याय क्रमांक 1. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. याच्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे सिंहावलोकन, 2 आहे पश्चिमाभिमुखन, अधावलोकन आणि पुच्छावलोकन. असे 4 पर्याय इथे दिलेले आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य पर्याय असेल मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे, याला आपण म्हणतो सिंहावलोकन. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 1 समयी, दीपज्योत, नंदादीप आणि दीप. तर लक्षात ठेवा, देवापुढे सतत तेवत असणारा दिवा त्याला आपण म्हणतो नंदादीप. हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. खाली दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 9 ते 13. मीन या म्हणजे या दिलेल्या शब्दाचा अर्थ, मीन या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. आता काय आहे तर मीन बघा, मगर, बैल, मासा आणि तराजू. तर याच्यासाठी मीनला शब्द या अर्थाचा शब्द असेल तो म्हणजे मासा. कटी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द पाहायचा आपल्याला: कंबर, छाती, पोट आणि वक्ष. तर त्याच्यासाठी असेल कटीसाठी कंबर असेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हतबल. याच्यासाठी आपल्याला पाहायचं आहे बलवान, अगतिक, प्रागतिक आणि ब्रह्मनिरास हा दिलेला आहे. तर त्याच्यासाठी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अगतिक, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लांगुलचान हा शब्द दिलेला आहे. त्याच्यासाठी खुशामत, लाच लुचपत, प्रणय आणि जवळीक. तर याच्यासाठी योग्य उत्तर आहे हे खुशापत. भाकड कथा, पर्याय क्रमांक 1 निरर्थ गोष्टी, लांबलचक भाषण, कंटाळवाणी बडबड आणि गप्पा गोष्टी. तर भाकड कथा म्हणजेच निरर्थ गोष्टी असतात, हे लक्षात ठेवा. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 14 व 15 साठी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. शीतावरून भाताची परीक्षा. त्याच्यासाठी
पर्याय क्रमांक एखाद्या अंशावरून संपूर्ण पदार्थाची तपासणी करता येते अथवा गुणधर्म समजून घेता येतात. पर्याय क्रमांक 2, एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्या भोवती जमतात. नंबर 3, भात कधीही एकदम शिजवू नये. आणि 4, शिते एकत्र करून भात तयार होतो. मित्रांनो, इथे काय करायचं आपल्याला, तर शितावरून भाताची परीक्षा म्हणजेच काय, तर एखाद्या अंशावरून संपूर्ण पदार्थाची तपासणी करता येते अथवा गुणधर्म समजून घेता येतो. म्हणजे ज्यावेळेस आपण भात शिजवतो त्यावेळेस संपूर्ण त्या भांड्यामध्ये आपण हात घालून भात शिजला की नाही हे पाहू शकत नाही, फक्त त्याच्यातला एक शीत आपण घेतो. म्हणजे एखाद्या अंशावरून संपूर्ण पदार्थाची तपासणी करणे म्हणजे पर्याय क्रमांक 1, त्याला हे उत्तर बरोबर असेल. पाण्यात राहून माशांशी वैर, 15वा प्रश्न आहे. पाण्यात राहून माशांशी वैर, ज्यांच्याशी सतत संबंध येतो तो ज्यांच्यात राहावे लागते त्यांच्याशी वैर. नंबर 2, ज्या माणसामध्ये राहावयाचे त्यांच्या शत्रुत्वास भिवू नये. नंबर 3, समाजातील सामान्य लोकांची तमा बाळगू नये. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, पाण्यात राहून मगरीशी वैर झाल्यास चालते मात्र माशांशी मैत्री असावी. या प्रश्नाचे मित्रांनो बरोबर उत्तर आपल्याला सांगता येईल तर पर्याय क्रमांक 1 आहे. कारण ज्यांच्याशी सतत संबंध येतो किंवा ज्यांच्यात राहावे लागते त्यांच्याशी वैर करणे असा त्याला अर्थ आहे. म्हणजे पाण्यात राहून माशांशी वैर. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 16 ते 19 साठी दिलेला आहे. वाक्यप्रचार दिलेत आपल्याला. खडा टाकणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1, अंदाज घेणे, पराभूत करणे, दुसऱ्यास दोष देणे, काम सोडून पळून जाणे. तर खडा टाकणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अंदाज घेणे. एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे, आपण सहज बोलून जातो की खडा टाकून पहा म्हणजेच अंदाज घेणे, हे लक्षात ठेवा. 17 नंबरचा प्रश्न आहे, दाद देणे, मन घट्ट करणे, त्याच्यानंतर बेजार होणे, अक्कल येणे आणि प्रशंसा करणे. तर दाद देणे याचा अर्थ होतो प्रशंसा करणे, हे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, टेंभा मिरवणे, बडेजाव करून दाखवणे, खूप उजेड पाडणे, गावभर फिरणे आणि काही काम न करणे. तर टेंभा मिरवणे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बडेजाव दाखवणे. आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचा जास्त टेंबा मिळू नका, म्हणजे ती गोष्ट जास्त पटवून सांगू नका किंवा त्याचा जास्त अतिशयोक्ती करू नका त्या गोष्टीची. डोळे निवणे 19वा प्रश्न आहे. डोळे निवणे, मत्सर वाटणे, थक्क होणे, पाहून तृप्त होणे आणि झोप लागणे. तर डोळे निवणे या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे ते म्हणजे पाहून तृप्त होणे. खाली आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 20 आणि 21 साठी हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे, लक्षात ठेवा. तर बघा, परमेश्वर तुझे कल्याण करो, आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद आणि विनंती. मित्रांनो, इथे परमेश्वर तुझे कल्याण करो आज्ञार्थी क्रियापदावरून आपल्याला काय बोध होतो ते घ्यायचं आहे. तर इथे परमेश्वर तुझे कल्याण करो, इथे प्रार्थना याचा बोध होतो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21, तू आता जेवून घे बरं, आज्ञा, विनंती, सौम्य आज्ञा आणि अनुज्ञा. तर तू आता जेवून घे बरं, तर हे आहे सौम्य आज्ञेचं उदाहरण, लक्षात ठेवा. इथे सौम्य आज्ञा केली जाते, लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22, खाली दिलेल्या शब्दाचे अनेक वचन दिलेल्या पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 22 व 23 साठी हा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, हार, हारे, हार, हार्या आणि हार. तर 22 साठी बरोबर उत्तर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, हार हा हार. अनेक वचन, हारे होत नसतं, दिलेल्या शब्दाचं अनेक वचन हे हार आहे. 23वा प्रश्न आहे, कवी. पर्याय क्रमांक 1 कवे, पर्याय क्रमांक 2 कवये, पर्याय क्रमांक 3 कव्या आणि पर्याय क्रमांक 4 कवी. तर या प्रश्नाचं उत्तर कवी या शब्दाचं अनेक वचन हे कवीच आहे, लक्षात ठेवा. कव्या होत नसतं किंवा कवये होत नसतं किंवा कवे होत नसतं. खाली दिलेल्या शब्दाचा पर्यायापैकी ज्या शब्दसमूहातून अर्थ स्पष्ट होतो तो पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 24 व 25 साठी हा प्रश्न दिलेला आहे. वाटाड्या म्हणजे वाटेने जाणारा, वाट चुकलेला, वाट दाखवणारा आणि वाट माहीत असलेला. तर वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लवाद आहे. लवाद या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. लवाद म्हणजे स्वतःहून मध्यस्थी करणारा. लादला गेलेला मध्य